नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 जुलै 2024 ते 14 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल, कारण या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल. या सप्ताहात जितके शक्य असेल आपला मौल्यवान वेळ आपल्या मुलांसोबत घालवा. हे सर्वात उत्तम असेल, कारण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे की घरातील मुले हीच कधीही न संपणारा आनंद देण्याचा स्रोत असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही आपली प्रत्येक समस्या विसरू शकता. या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्त्वाच्या विषयावर काही सहकारी आपल्या कामावर नाराज आहेत, परंतु ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाहीत. त्यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा. आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा आणणे आपल्यासाठी चांगले आहे. या राशीतील काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी या सप्ताहात मिळू शकते. तथापि यासाठी त्यांना सुरुवातीपासून मेहनत आणि आपले प्रयत्न अधिक करण्यासोबतच योग्य दिशेमध्ये करत राहण्याची आवश्यकता असणार आहे. या काळात कुठल्या व्यक्तीद्वारे मिळालेले योग्य मार्गदर्शनही तुमच्यासाठी उत्तम प्रकल्प असेल. तूळ राशीतील जातकांसाठी शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात उपस्थित असेल. अशात हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो. या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारापासून आराम देण्यात कारगर सिद्ध होईल. अशात योग व व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा. उपाय: नियमित ओम भार्गवाय नमःचा 11 वेळा जप करा. वृश्चिक राशी. जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल. या कारणांनी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांचा करिअरचा आलेख अचानक उंचीवर पोहोचताना दिसेल, ज्यामुळे कुटुंबात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तसेच घरातील वडीलधाऱ्याकडून आशीर्वाद म्हणून आपण शिक्षणासाठी अशी कोणतीही सामग्री मिळवू शकता ज्याची आपण बऱ्याच काळ वाट पाहत होता. वृश्चिक राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात विराजमान असेल. अशात या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या आरोग्याला घेऊन अधिक चिंता करू नका, अथवा असे करण्याने तुमचे आजार अधिक वाढू शकतात. म्हणून स्वतःला दुसऱ्या कामात व्यस्त करून योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. आर्थिक पक्षाच्या बाबतीत बृहस्पती देव तुमच्या 7व्या भावात उपस्थित असल्याने ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करेल, कारण हा सप्ताह तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबाची साथ लाभेल. उपाय: नियमित ओम भौमाय नमःचा 27 वेळा जप करा. धनु राशी. या आठवड्यात आपल्याला कुटुंबातील मुलांबरोबर कमी अनुभवी मुलांशी संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. अशात
तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळी उठून विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. धनु राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात बसतील. स्वास्थ्य राशी भविष्याच्या अनुसार हा सप्ताहही आरोग्याच्या दृष्टीने थोडा उत्तम राहणार आहे. तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे वेळ मिळताच पार्कमध्ये कसरत किंवा योग करा. तुम्ही आपल्या धनसंचयाला घेऊन थोडे निष्काळजी वागाल, ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनात आर्थिक तंगी उत्पन्न करू शकतो. म्हणून तुम्हाला या सप्ताहात आपल्या घरातील लोकांसोबत धनबचतीविषयी चर्चा करून त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता असेल. कारण या काळात गुरुग्रह तुमच्या 6व्या भावात उपस्थित असल्याने या काळात मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यात मदत करेल. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. मकर राशी: या सप्ताहात गुरुग्रह महाराजांची तुमच्या 5व्या भावात उपस्थिती असेल. हा सप्ताह तुमच्या सुखसुविधामध्ये वृद्धी घेऊन येऊ शकतो, ज्याला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तथापि या काळात आपल्या गरजेपेक्षा जास्त संचय केलेले धन खर्च करावे लागेल. याच्या कारणामुळे अधूनमधून आर्थिक तंगी येऊ शकते. आपल्या दिखाव्यातील बदलामुळे आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्यावर रागावू शकतात. याची पर्वा न करता आपले मन बोलण्यात गुंतलेले दिसेल, ज्याचे दुष्परिणाम आपली प्रतिमा खराब करू शकतात. ही वेळ तुमच्या करिअरमध्ये उन्नती घेऊन येईल, परंतु तुम्हाला सल्ला दिला जातो की यशाचा नाश तुमच्या मनावर काबू होऊ देऊ नका. आपले धैर्य हरवू नका आणि घाईगर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शिक्षकांसोबत उत्तम संबंध बनवून ठेवावे लागतील, कारण शक्यता आहे की ते तुमच्या सोबत आनंदी राहतील आणि त्यांचा प्रभाव शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या हितामध्ये कार्य करेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शाळा किंवा कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळण्याचे योगही बनताना दिसत आहेत. मकर राशीतील जातकांसाठी शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात उपस्थित असेल आणि अशात या सप्ताहात तुम्हाला मानसिक शांततेच्या कमीचा अनुभव होईल. यामुळे तुमच्यामध्ये काही व्याकुळता दिसेल. जितके शक्य असेल आपल्या श्रद्धेनुसार दान पुण्याचे काम करा. यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सोबतच तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात मानसिक तणावापासून दूर ठेवू शकता. उपाय: नियमित ओम शनेश्चराय नम:चा 21 वेळा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात कार्यस्थळी काही सकारात्मक घटना होऊ शकतात. जेव्हा तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की ऑफिसमध्ये तुम्ही ज्याला आपला दुश्मन समजत होता ते तुमचे शुभचिंतक आहेत. म्हणून त्यांच्यासोबत तुमचे सर्व खराब अनुभव विसरून नवीन आणि सकारात्मक सुरुवातीसाठी तुम्हाला काही उत्तम निर्णय घ्यावा लागेल. जे विद्यार्थी मेहनत करत आलेले आहेत त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते. यामुळे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. सोबतच कुटुंबाला तुमची मेहनत पाहून तुमचा गर्व अनुभव होईल. या राशीतील गर्भवती महिलांना या सप्ताहात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यासाठी अधिक वजन उचलू नका आणि मन शांत राहण्यासाठी श्री हनुमान चालीसा वाचा किंवा ऐका. यामुळे मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकेल. पूर्वी तुमच्याद्वारे केल्या गेलेल्या प्रत्येक प्रकारच्या प्रॉपर्टीने जोडलेली देवाणघेवाण या सप्ताहात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात उपस्थित असेल. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल आणि तुम्ही भविष्याला सुरक्षित करण्यातही बऱ्याच प्रमाणात यशस्वी राहाल. कौटुंबिक वातावरणात अशांती दिसून येईल
अशा परिस्थितीत आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आपल्या घरातील कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तथापि असे असूनही या संपूर्ण आठवड्यात आपण कौटुंबिक तणावामुळे आणि मानसिक तणावामुळे मानसिकरित्या खूपच चिंताग्रस्त दिसाल. केतू ग्रह तुमच्या 8व्या भावात असतील. उपाय: नियमित ओम मांदाय नम:चा 44 वेळा जप करा. मीन राशी: या सप्ताहात तुमचे मित्र काही योजना बनवून आपले मन आनंदी करतील. ही योजना कुठे बाहेर जाण्याची असू शकते, जिथे तुम्हाला आपल्या मित्रांसोबत पुन्हा मौज मस्ती करण्याची संधी मिळेल. पेशावर जीवनात पाहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळतील की ज्यामुळे प्रमोशनची तुम्हाला बऱ्याच काळापासून इच्छा होती ती या सप्ताहात आपल्या मेहनत आणि लगनने प्राप्त होऊ शकेल. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष आपल्या इच्छा ठेवण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात बऱ्याच ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील. या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते. अशात ते विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचेही स्वप्न यावेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनतील. मीन राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 1ल्या भावात बसलेले असतील. अशात या सप्ताहात तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असू शकता. थोडा आराम आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा आणि त्यात सुधार करा, कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. या सप्ताहात व्यापारी जातकांना उत्तम फळांची प्राप्ती होईल. शनी महाराज 12व्या भावात उपस्थित असल्याने पार्टनरशिपमध्ये व्यापार करणाऱ्या जातकांना, खास करून ते जातक जे जोडलेला व्यापार करतात, त्यांना कुठल्या मोठ्या डीलच्या यशस्वी होण्याने उत्तम धनलाभ होऊ शकेल. तथापि ज्या तेजीत तुम्ही धन कमवाल तितक्याच तेजीत ते धन तुमच्या मुठीतून निघेल. परंतु तरीही तुमच्या राशीतील उत्तम सितारे तुम्हाला या सप्ताहात काहीही तंगी देणार नाहीत. उपाय: शनिवारी शनिग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद.